नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार अरुण तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपूर. तर आपण काय बघतोय 9 सायन्स टॉपिक नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. त्यातले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, ॲटम शेप, मास, व्हॅलन्सी, मॉलिक्युलर मास, कॉन्सेप्ट ऑफ मोल हे टॉपिक बघितलेले आहेत. तर आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन मोल अँड ॲव्होगॅड्रोस नंबर. मोल आणि ॲव्होगॅड्रोस नंबरवरचे काही प्रॉब्लेम, काही एक्झाम्पल्स आज आपण बघणार आहोत. बघा, त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला लागतील. त्यात मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ मोल आणि ॲव्होगॅड्रोस नंबर खूप डिटेलमध्ये बघितलेला आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता. बघा काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स. एखादा मोल्स जर काढायचे असतील, नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे काय काय करायचे, मोल्स काढायचे असेल तर एन इज इक्वल टू गिव्हन मास, आपल्याला जे मास दिलेला आहे गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. लक्ष राहू देत, मॉलिक्युलर मास या फॉर्म्युल्याने आपल्याला काय काढता येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स काढता येतात. लक्ष राहू देत, कोणत्या फॉर्म्युल्याने, आपल्याला जे दिलेलं मास आहे, दिलेलं जे मास आहे आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्सने. लक्ष राहू देत. बघा 1 मोल म्हणजे काय, 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम्स इज इक्वल टू मॅग्निट्यूड टू इट्स मॉलिक्युलर मास. आणि याचा युनिट काय आहे, मोल, MOL. लक्षात राहू देत. आणि मोल्स कसे काढायचे, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. मागच्या टॉपिकमध्ये शिकलो होतो आपण ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणजे कोणताही सबस्टन्स. 1 मोल म्हणजे किती, त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल असतील, 6.0 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. 1 मोल म्हणजे काय, कोणताही सबस्टन्स 1 मोल म्हणजे काय की ते कोणताही सबस्टन्स 1 मोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये पार्टिकल म्हणजे मॉलिक्यूल, एलिमेंट्स, ॲटम्स किती असतील, 6.022 इंटू 10⁻23 असतील. लक्षात राहू देत. 1 मोल म्हणजे किती, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. बघा, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्झाम्पल बघितलं होतं. अजून एकदा बघूयात. बघा कोणत्या काय मेथड यूज करायची, मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 44 दिलं आपल्याला घेऊन. मॉलिक्युलर मास दिलेलं आहे कशाचं, कार्बन डायऑक्साईड किती आहे, 44. आता मोल्स काढायचा फॉर्म्युला कोणता आहे, नंबर ऑफ मोल्स इन द CO2 इन द गिव्हन CO2 एन इज इक्वल टू मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ग्रॅम. किती मास आहे त्याचं, किती दिलं आपल्याला, 66 ग्रॅम. आपण मॉलिक्युलर मास किती आहे, 44. 66 अपॉन 44, 66 अपॉन 44 किती येणार आहे, 1.5. 1.5 किती येणार आहे, 1.5. 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. देन 1.5 मोल कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 1.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स इज इक्वल टू, हा गुणाकार केल्यानंतर आन्सर काय येणार आपलं फायनल, 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल. एकदम सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही आहे. काय करायचं आहे आपल्याला, त्याचं काय दिलेलं असणार आहे, आपल्याला त्याचं मास दिलेलं असणार आहे ग्रॅममध्ये. त्यानंतर मॉलिक्युलर मास आपल्याला दिला असणार आहे. आपण काय करणार आहे, फक्त गिव्हन मास आपण मॉलिक्युलर मास ह्यांचा काय करणार आहे, भागाकार करणार आहे. आणि जे आन्सर येईल ते आपलं काय येईल, नंबर ऑफ मोल्स येईल. 1 मोल म्हणजे काय, कोणताही सबस्टन्स. 1 मोल म्हणजे काय, ॲव्होगॅड्रोस नंबर कोणता, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल. जे मोल्स येणार आहेत त्याने कशाला मल्टिप्लाय करायचं, ॲव्होगॅड्रोस नंबरला, म्हणजे आपल्याला काय येतं, फायनल आन्सर येतं. अजून एक एक्झाम्पल बघत मला लक्षात येईल. बघा हे 2 एक्झाम्पल आहे तिथं. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर अँड हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आर देअर इन 49 ग्रॅम ऑफ सॅम्पल. बघूयात पहिलं एक्झाम्पल. बघा 32 ग्रॅम ऑक्सिजनमध्ये किती मॉलिक्युल असतील, ऑक्सिजनचे एक्झाम्पल आहे. बघा गिव्हन मास ऑफ ऑक्सिजन किती दिले आपल्याला, ते 32 ग्रॅम दिलेलं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती येतं, 32 डाल्टन युनिट. लक्षात राहू देत. हे 32 का लिहिलं, कारण काय काय ठिकाणी 16 यूज केले. 16 यूज करणं चुकीचं आहे. का तर आपल्याला माहिती आहे, सिंगल ऑक्सिजन घेतला तर त्याचं ॲटॉमिक मास किती येतं, 16 येतं. परंतु ऑक्सिजन कोणत्या स्टेटमध्ये सापडतो, कोणत्या, डायटॉमिक स्टेटमध्ये म्हणजे O2 स्टेटमध्ये. O2चं मॉलिक्युलर मास काय असेल तर काय करावं लागेल, 16 + 16 करावं लागेल. म्हणजे ते किती येणार आहे, 32. म्हणजे करेक्ट आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, 32च घ्यावं लागणार
आहे, लक्षात राहू देत. मास ऑफ ऑक्सिजन किती आलं 32 ग्रॅम, मॉलिक्युलर मास किती आलं 32. देन नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिव्हन मास किती आहे 32, मॉलिक्युलर मास किती आहे 32, म्हणजे आन्सर किती येईल 1 मोल. देन 1 मोल ऑक्सिजन कंटेन्स 6.022 into 10⁻23 molecules. म्हणून 32 ग्रॅम ऑक्सिजन कंटेन्स 6.022 into 10⁻23 molecules ऑफ ऑक्सिजन. किती सोपं आहे की नाही सोपं. बघा काय करायचं, फक्त आपल्याला गिव्हन द्यायचेत काय, मास ऑफ ऑक्सिजन आणि मॉलिक्युलर मास. मास ऑफ ऑक्सिजन आणि तेच मॉलिक्युलर मास, ह्या दोघांचं काय करायचं, भागाकार करायचा. जो नंबर येईल तो काय असेल आपला मोल येईल. 1 मोल म्हणजे आपल्याला माहिती आहे किती 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. आणि त्याला जर गुणलं कशाने, मोल्सने, तर आपल्याला काय येतं फायनल आन्सर येतं. म्हणजे 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंटेन्स 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 49 ग्रॅम ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आता गिव्हन काय दिलं आपल्याला, मास ऑफ H2SO4 49 ग्रॅम, देन मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 98 डाल्टन युनिट. लक्षात राहू देत. आता काय करायचं आपल्याला, आपण बघितल्याप्रमाणे नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिव्हन मास किती आहे 49 अपॉन मॉलिक्युलर मास 98. ह्या दोघांचा जर भागाकार केला तर आन्सर किती येतं 0.5. किती येतं 0.5 मोल ऑफ H2SO4 कंटेन्स 0.5 into 6.022 6.022 into 10⁻23 molecules. म्हणून 49 ग्रॅम ऑफ H2SO4 कंटेन्स 3.011 into 10⁻23 molecules ऑफ H2SO4. येते लक्षात. ह्या स्टेजला जरी आन्सर तुम्ही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम येत नाहीये. काय करायचं, एकदम सोपं आहे. काय करायचं आपल्याला, मास ऑफ H2SO4 मास ऑफ H2SO4 किती आलं 49 ग्रॅम. मास ऑफ H2SO4 किती आलं 49 ग्रॅम. आणि मॉलिक्युलर मास किती आलं त्याचं 98. 49 गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास 49 अपॉन 98 किती आलं 0.5 मोल ऑफ H2. 1 मोल किती असतात 6.022 into 10⁻23. म्हणून 0.5 मोल ऑफ H2SO4 कंटेन्स 0.5 into 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. म्हणून 49 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंटेन्स 3.0, म्हणजे ह्याचा 0.5 आणि 6.022चा हा काय आलं त्याची मल्टिप्लिकेशन आली 3.011 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ H2SO4. बघा पुढचं अजून एक एक्झाम्पल बघूयात. 8.8 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये किती मॉलिक्युल असतील कार्बन डायऑक्साईडचे. बघा गिव्हन मास कार्बन डायऑक्साईड किती आहे 8.8 ग्रॅम. आणि मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट सुद्धा म्हणतो आपण, ते किती आहे, किती येणार आहे 44 ग्रॅम. बघा द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिव्हन मास किती आहे 8.8, मॉलिक्युलर मास 44, म्हणून काय येणार आहे 0.2 मोल. 0.2 मोल हे काय येणार आहे आन्सर येणार आहे. देन 1 मोल कार्बन डायऑक्साईड कंटेन्स माहिती आपल्याला ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. देन 0.2 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 0.2 into 6.022 into 10⁻23. हे आन्सर किती आलं 1.2044 into 10⁻23 molecules of carbon dioxide. Then 8.8 gram of carbon dioxide contains 1.2044 into 10⁻23 molecules of carbon dioxide. म्हणजे काय केलेलं आहे साधं सोपं, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास ह्या दोघांचा काय केलेला आहे भागाकार केलेला आहे. हे आन्सर आपल्याला मोलमध्ये आलेलं आहे 0.2 मोल. त्यानंतर 1 मोल म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्या ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स. येते लक्षात. ह्या 0.2 ने तर 0.2 ने काय करायचंय आपल्याला त्या ॲव्होगाड्रो नंबरला काय करायचंय गुणाकार करायचंय आणि जे आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर असणार. म्हणजे 8.8 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 1.2044 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल आहे 90 ग्रॅम ऑफ वॉटर कंटेन्स हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. देन गिव्हन मास किती आहे 90 ग्रॅम, मॉलिक्युलर मास किती आलं 18, 90 अपॉन 18 किती आलं 5 मोल. किती आलं 5 मोल. 1 मोल ऑफ वॉटर कंटेन आपल्याला माहिती आहे 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. काय हा ॲव्होगाड्रोज नंबर हा काय असणार आहे सारखाच असणार आहे. बघा देन 5 मोल ऑफ वॉटर कंटेन्स 5 into 6.5 into 6.022 into 10⁻23 म्हणून 5 into 6.022 हे काय आलं
30.110 into 10 raised to 23 molecules of water. Means 90 gram of water contains 30.110 into 10 raised to 23 molecules of वॉटर. येते लक्षात, एकदम सोपं आहे. काय करायचं आपल्याला, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. ह्या दोघांचा मोल्स काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. हे मोल्स आले, जे मोल्स आलेत त्याने काय करायचं, अवोगाड्रो नंबरने त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला काय येईल, फायनल आन्सर मिळेल. बघा एक तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये काय एक्झाम्पल आहेत ते बघूयात. बघा काय आहे, 0.2 मोल ऑफ फॉलोइंग सबस्टन्सेस आर रिक्वायर्ड, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ दोज सबस्टन्सेस शुड बी टेकन. खालचे सबस्टन्स किती पाहिजे आपल्याला, 0.2 मोल पाहिजेत. तर त्यांचं सबस्टन्स किती घ्यावे लागतील आपल्याला, ते ग्रॅममध्ये ते आपल्याला काढायचे. गिव्हन नंबर ऑफ मोल ऑफ सोडियम क्लोराईड किती दिलेत, 0.02 मोल, लक्षात राहू देत. देन मॉलिक्युलर मास किती आहे NaClचं काढलंय आपण. बघा 58.8 ग्रॅम. देन नंबर ऑफ मोल मागच्याच फॉर्म्युला आहे, गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. मोल्स दिलेत आपल्याला, किती दिलेत, 0.2. गिव्हन मास दिलं की आपल्याला काढायचं आहे, त्याचं मॉलिक्युलर मास किती आलं, 58.5. त्यासाठी काय करायचं, ह्याचं आणि ह्याची काय करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. मास इज इक्वल टू 0.2 इंटू 58.5 किती आलं, हे 11.70 ग्रॅम. म्हणून 0.2 मोल ऑफ सोडियम क्लोराईड कंटेन्स 11.70 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड. मीन्स 11.70 ग्रॅम सोडियम क्लोराईड रिक्वायर्ड फॉर 0.2 मोल ऑफ सोडियम क्लोराईड. जर 0.2 मोल सोडियम क्लोराईड सोल्युशन आपल्याला तयार करायचं असेल तर किती सोडियम क्लोराईड आपल्याला पाहिजे, 11.70 ग्रॅम. लक्षात, बेसिक कन्सेप्ट आहेत, हे समोर खूप खूप महत्त्वाचं आहे. तर पुन्हा तुम्ही पुढं ज्यावेळेस तुम्ही अजून पुढच्या क्लासेसमध्ये जाता त्यावेळेस काय होतात, अडचणी निर्माण होतात, लक्षात राहू देत. बघा अजून एक एक्झाम्पल बघूयात. बघा 0.2 मोल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. 0.2 मोल मॅग्नेशियम ऑक्साईडसाठी किती आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड लागेल. बघा गिव्हन नंबर ऑफ मोल किती दिलं आहे, 0.2 मोल. देन मॉलिक्युलर मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे काय, MgO. Mgचं किती आहे, ॲटोमिक मास 24, ऑक्सिजनचा 16, म्हणून काय आलं 40 ग्रॅम. किती आलं इथं, 40 ग्रॅम. देन मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड रिक्वायर्ड, देन नंबर ऑफ मोल्स N इज इक्वल टू मास रिक्वायर्ड अपॉन मॉलिक्युलर मास. म्हणून 0.2 इज इक्वल टू मास रिक्वायर्ड अपॉन 40. येते लक्षात, म्हणजे काय करणार आहे आपण, ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. मास रिक्वायर्ड इज इक्वल टू 0.2 इंटू 40, हे किती आलं, 8 ग्रॅम. मीन्स 8 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड रिक्वायर्ड फॉर 0.2 मोल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे 8 ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साईड पाहिजे आपल्याला 0.2 मोल मॅग्नेशियम ऑक्साईडसाठी. लक्षात राहू देत. काय करायचं आहे, सोपं आहे, सोपं आहे. काय करायचं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, येते लक्षात. बाकी सोपं आहे सगळं. बघा अजून एक एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, काय आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टीने सुद्धा. बघा 2 सॅम्पल्स M and N ऑफ स्लॅक लाईम वेर ऑब्टेन फ्रॉम 2 डिफरंट रिॲक्शन. बघा 2 सॅम्पल आहेत कशाचे, स्लॅक लाईमचे. एक M सॅम्पल आहे, एक N सॅम्पल आहे. बघा द डिटेल्स अबाउट देअर कंपोजिशन आर ॲज फॉलोज. बघा हे M आहे, हे काय आहे M, आणि हे M आहे, हे काय आहे M आहे. कोणतं, हे M आहे आणि हे इथून N आहे. बघा आता काय म्हणलेलं आहे, सॅम्पल M द डिटेल्स ऑफ देअर कंपोजिशन आर ॲज फॉलोज. सॅम्पल M किती आहे, सॅम्पल Mचं मास किती आहे, टोटल 7 ग्रॅम. किती आहे, 7 ग्रॅम. काय घेतलं आपण, स्लॅक लाईम म्हणजे काय, मॅग्नेशियम ऑक्साईड. स्लॅक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. काय आहे, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय घेतलं सॅम्पल M मध्ये, सॅम्पल Mचं मास किती आहे, 70 ग्रॅम. 7 ग्रॅम किती आहे, 7 ग्रॅम. देन मास ऑफ कॉन्स्टंट ऑक्सिजन 2 ग्रॅम, मास ऑफ कॉन्स्टंट कॅल्शियम 5 ग्रॅम. म्हणजे काय आलेलं आहे, त्याच्यामध्ये रिॲक्शन होताना काय घेतलेलं आहे, 5 ग्रॅम कॅल्शियम घेतलेलं आहे, प्लस 2 ग्रॅम काय घेतलेलं आहे, 2 ग्रॅम काय घेतलेलं आहे, ऑक्सिजन घेतलेलं आहे. आणि हे रिॲक्शन होऊन काय तयार झालेलं आहे, 7 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेलं आहे. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय आहे, कॅल्शियम आणि ऑक्सिजन हे दोन काय आहेत, रिॲक्टंट आहेत. आणि ते रिॲक्ट होऊन काय झालेलं आहे, प्रोडक्ट तयार झालेलं आहे. येते लक्षात. बघा अजून एकदा बघा, ह्या ठिकाणी कॅल्शियम किती घेतलेलं आहे, कॅल्शियम 5 ग्रॅम घेतलेलं आहे, प्लस ऑक्सिजन किती घेतलेलं आहे, ऑक्सिजन किती घेतलेलं आहे, 2 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि ह्यांच्यापासून तयार होणारा कॅल्शियम ऑक्साईड त्याचं मास किती आहे, 7 ग्रॅम. म्हणजे 5 + 2 इज इक्वल टू काय झालेलं आहे, 7 झालेलं आहे. लक्षात राहू देत. 5 + 2 हे काय झालेलं आहे, 7 झालेलं आहे. येते लक्षात. म्हणजे काय झालेलं आहे, जेवढे ॲटम काय होते,
रिॲक्टंटमध्ये होते तेवढेच कुठे येणार आहेत प्रोडक्टमध्ये. जेवढं मास द मास ऑफ सबस्टन्स बिफोर रिएक्शन अँड आफ्टर रिएक्शन इज इक्वल. रिएक्शन होण्याच्या आधी रिएक्शन झाल्यानंतरचं मास सबस्टन्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. तसंच दुसरं आहे सॅम्पल एन. काय आहे एन किती आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट कॅल्शियम किती आहे, कॅल्शियम किती आहे 1 ग्रॅम, किती आहे 1 ग्रॅम. ऑक्सिजन किती आहे 0.4 ग्रॅम. आणि दोघांपासून काय तयार होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड तयार होणार आहे. त्याचं किती आहे 1.4. म्हणजे काय झालेलं आहे 1 + 0.4 इज इक्वल टू 1.4. तर आपल्याला काय विचारलंय आलं लक्षात आपल्या. बघा विच लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डज दिस प्रूव्ह. एक्सप्लेन. कोणता इथं लॉ आहे आणि आपल्याला तो एक्सप्लेन करायचा आहे. कोणता लॉ इथं आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. काय सांगतो तो, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. कोणता इथं लॉ यूज केला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. की रिॲक्शन होताना ॲटम काय होत नाहीत, क्रिएट होत नाहीत, म्हणजे तयार होत नाहीत किंवा डिस्ट्रॉय होत नाहीत. द नंबर ऑफ ॲटम्स रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन. रिॲक्शन होताना पूर्ण रिॲक्शनमध्ये ॲटमचा नंबर काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. सिन्स द नंबर ऑफ ॲटम्स डझंट चेंज द मास मस्ट रिमेन कॉन्स्टंट ॲज वेल ॲज. जेवढं वेट कशाचं असणार आहे, रिॲक्टंटचं असणार आहे, तेवढंच वेट कशाचं असणार आहे, प्रोडक्टचं असणार आहे. रिॲक्शन होताना आयटम तयार होणार नाहीत किंवा डिस्ट्रॉय होणार आहेत किंवा बाहेरून काय येणार नाही. काय होणार आहे, फक्त जेवढे रिॲक्शनमध्ये आयटम आहेत तेवढेच काय होणार आहेत, प्रोडक्टमध्ये काय होणार आहेत, रिअरेंज होणार आहेत. लक्षात राहू दे. त्याच्यामुळं हा कोणता लॉ इथं यूज केला, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास हा लॉ इथं यूज केलेला आहे. थोडक्यात बघा काय बघायचं आपल्याला. बघा आपण शिकलोय बघा की एक एक्सपेरिमेंट आहे, सिंपल एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय घेतलेलं आहे या ठिकाणी बघा, कॉपर सल्फेट सोल्युशन, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. इथे लक्षात ह्या पहिल्यांदा त्याचं वेट किती आहे, बिफोर रिॲक्शन 67.25 ग्रॅम. आणि ज्यावेळी रिॲक्शन होईल सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॉपर सल्फेटची, त्यानंतर सुद्धा वजन किती आहे, वेट किती आहे 67.25 ग्रॅम. म्हणजे काय होत नाहीये म्हणजे काय होत नाही. इथं बघा ॲटम्स नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. द नंबर ऑफ ॲटम्स रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन सिन्स द नंबर ऑफ ॲटम डझंट चेंजेस. लक्षात राहू देत. द मास मस्ट रिमेन कॉन्स्टंट ॲज वेल. म्हणजे काय, मास काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. द वेट ऑफ substances before reaction and after reaction is same, means the weight of reactant is equal to total mass of reactant is equal to total mass of product. लक्षात राहू दे. जेवढं मास रिॲक्टंटचं असेल तेवढंच काय असणार आहे, प्रोडक्टचं असणार आहे. का रिॲक्शन होताना बाहेरून काही येणार नाहीये, फक्त काय होणार आहे, ॲटम काय होतात, रिअरेंज होतात. लक्षात राहू देत. बघा अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि राहिलेला पार्ट रॅडिकल एक पार्ट राहिलेला आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. धन्यवाद.